अरे बाला, अरे बाला, काय झाला? काय झाला काय? आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा तुला सुद्धा आणि इतर बालांना सुद्धा. बाला, शुभेच्छा तुला. तुम्हालाही महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. आज महाशिवरात्र साजरी करणार की नाही? नामस्मरण करणार की नाही? होय होय करणार तर. ओम नमः शिवाय, नमः शिवाय. महाशिवरात्र, महादेवाची रात्र. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा, मला महादेव कसा आहे ते सांगाल का? सांगतो ना, माहिती देतो, सांगतो तुला. महाशिवरात्र, महादेव, देवादिदेव महादेव. तुला दर्शन घ्यायचंय काय? घ्यायचंय तर. मला तुला दर्शन घ्यायचंय हो, महादेवाचं? घ्यायचंय तर. द्या ना, देतो ना दर्शन द्या ना. दर्शन. आपण महादेव महादेव म्हणतो. महादेव याची जर व्याख्या करायला गेली, त्यांना समजून घ्यायला गेलं तर महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्याला आदी नाही आणि ज्याला अंत नाही. महादेवाची व्याख्या काय, ज्याला आदी नाहीये आणि अंत नाहीये अशी गोष्ट आहे. सांग, तुला माहिती आहे का? नाही नाही, तुम्ही सांगा ना. आदी अंत नसलेली गोष्ट, सुरुवात कुठून झाली आहे आणि कुठे संपणार आहे ते सांगू शकत नाही. एवढा तो महा आहे, महा प्रचंड आहे असा तो महादेव. माहिती आहे का तुला? नाही माहिती, तुम्ही सांगा ना. नाही माहिती? अरे महादेव, ज्याला आदी नाही अंत नाही असा तो देव महादेव. सुरू कुठून झाला आणि संपतोय कुठून, कुठपर्यंत सांगू शकत नाही असा तो महादेव. म्हणजे हे ब्रह्मांड. लक्षात आलं का बाला? हे ब्रह्मांडच म्हणजे महादेव. म्हणून बघ, पौराणिक कथेमध्ये महादेवाला अंत नाही आहे, महादेवाचा जन्म नाही आहे आणि मृत्यूसुद्धा नाही आहे. महादेव हा अनंत आहे. पण पौराणिक कथेप्रमाणे पार्वतीचा जन्म आहे, अनेक जन्म तिने घेतली आहेत असा त्याचा उल्लेख आहे पौराणिक कथेमध्ये. मग महादेव हा चिरंतर आणि निरंतर आहे, अमर आहे. म्हणजे हे ब्रह्मांड, हे ब्रह्मांड आणि या ब्रह्मांडात असलेले अनेक सूर्यमाला, जशी आपली सूर्यमाला आहे त्या सूर्यमालेमध्ये एक पृथ्वी आहे, तसे अनेक सूर्यमाला या ब्रह्मांडात आहे. हे केवढं मोठं ब्रह्मांड आहे. हे ब्रह्मांड कुठून सुरू झालं आणि कुठे संपणार आहे कोणी सांगू शकत नाही. त्याचा मोजमाप कोणी करू शकत नाही. आलं का बाला लक्षात? होय होय, महादेव. आलं लक्षात. मिळालं का होय दर्शन? होय, मिळालं दर्शन. म्हणून आपण म्हणतो जे आकाश तत्व म्हणतो ना, म्हणजे ब्रह्मांड. आकाश तत्व, पंचतत्वामधील हे पहिलं तत्व आकाश तत्व. त्याच्यानंतर आपण 4 तत्वांचा उल्लेख करतो. ते म्हणजे कोणतं? अग्नी, वायू आणि जल आणि पृथ्वी. सर्वात मोठं तत्व जे आहे ते आकाश तत्व आहे. हे भूमंडळ आहे, हे भूमंडळ आहे, हे ब्रह्मांड आहे. त्याला आपण गॅलेक्सी म्हणतो इंग्लिशमध्ये. लक्षात आहे का बाला? झालं का दर्शन? होय होय, झालं दर्शन. ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र आहे आणि नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे. ओम नमः शिवाय. कल्ला आता कल्ला. या षडाक्षरी मंत्राचा अर्थ तुला सांगतो. ओहम पासून सोहम पर्यंत. ओहमचा ज्यावेळी आपण उच्चार करतो, ओहम ओम ओम, आणि नमः शिवाय. ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र आहे. आणि नमः शिवाय म्हणजे त्या नामाशिवाय, त्या ब्रह्मांडाशिवाय मी नाही आणि माझ्याशिवाय तो नाही. कारण पंचमहाभूत त्या ब्रह्मांडात आहेत, तीच तत्व माझ्यात सुद्धा आहेत आणि त्या ब्रह्मांडात सुद्धा आहेत. ही 5 पंचमहाभूत, अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी. जे ब्रह्मांडी ते पिंडी. मित्रांनो, लक्षात आलं का? काय बाला, इतर बालांना सांगतोय, जे ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणजे ब्रह्मांडी काय आहे? हे पंचतत्व. आकाश,
अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी. जे ब्रह्मांडी ते पिंडी. सगळ्या बालांच्या मध्ये ह्या पिंडी आहेत आणि बालींच्या मध्ये सुद्धा आहेत. मनुष्य प्राण्यामध्ये हे 5 तत्व आहेत आणि तो 5 तत्वांनी बनलेला आहे. अग्नी, वायू, जल आणि ते पृथ्वी. म्हणजे कळलं, आकाश, कळलं. अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी म्हणजे ब्रह्मांड. जे ब्रह्मांडी ते पिंडी. मग आता आज महारात्री, महाशिवरात्री रात्री बसून आपल्याला नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र जाप करायचा आहे आणि त्या ब्रह्मांडाशी एकरूप व्हायचं आहे. त्या पंचतत्वांशी एकरूप व्हायचं आहे. तेच ते पंचाक्षरी मंत्र. पंचतत्वामध्ये पंचाक्षरी मंत्रामध्ये पंचतत्व आहेत. म्हणजे पंचतत्व किती महत्त्वाचं आहे आणि पंचाक्षरी मंत्र किती महत्त्वाचं आहे हे लक्षात घे बाला. बाला कळला का? महादेव, देवादिदेव महादेव. दर्शन झालं का बाला? अरे झालं का बाला? मग आज रात्री काय करायचं? षडाक्षरी मंत्र किंवा पंचाक्षरी मंत्र म्हणायचा. कसा म्हणायचा, कशा प्रकारे म्हणायचा याचा उल्लेख मी माझ्या सनातनी वास्तव ह्या चॅनलवर केलेला आहे. कोणाला जर समजून घ्यायचं असेल सनातनी वास्तव या चॅनलवर जायचं. या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहायची, ती लिंक घ्यायची आणि तो व्हिडिओ सर्च करायचा. ओम नमः शिवायचा पंचाक्षरी मंत्र आणि षडाक्षरी मंत्र कसा म्हणायचा आहे तो त्याच्यात मी श्रोत्यांसमोर मांडलेला आहे. ओम नमः शिवाय. त्याच्याशिवाय मी नाही आणि माझ्याशिवाय तो नाही. कारण जे ब्रह्मांडी तेच पिंडी आणि जे पिंडी तेच ब्रह्मांडी. कळलं का बाला? मग आज रात्री ओम नमः शिवाय षडाक्षरी मंत्र किंवा नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणणार का? म्हणायचंच आहे. सनातन हे वास्तव आहे, ते विज्ञान आहे, ते शास्त्र आहे. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा, तुम्हाला कळेल सनातन काय आहे, ते वास्तव काय आहे. बाला ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. बम बम बोले. बम बम बोले. बघ जमते काय? संध्याकाळी रात्री 12च्या आसपास हा मंत्र म्हणायला. ओम नमः शिवाय.